एक अगदी नेहमीचा प्रश्न की डू डज कधी वापरायचं आणि एम इज आर कधी वापरायचं. हा जर प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. डू डज, एम इज आर सगळे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमानकाळी क्रियापद आहेत. आता डू आणि डज कधी वापरायचं, तर जेव्हा एक वेगळं क्रियापद जोडीला असतं, एक वेगळं क्रियापद जेव्हा जोडीला असतं तेव्हा आपण डू आणि डज वापरायचं. आणि जेव्हा दुसरं क्रियापद नसतं त्या वाक्यात किंवा प्रश्नांमध्ये तेव्हा आपण एम किंवा इज किंवा आर वापरायचा वर्तमान काळात. बघा आता एक्झाम्पल, जर मला म्हणायचं असेल, प्रश्न महत्वाचे, जर विचारायचं असेल की माझं बरोबर आहे का, माझं बरोबर आहे का. आता ह्या वाक्यात मराठीतही कळतं की आहे हे एकच क्रियापद आहे, मग त्यावेळेला आपण एम वापरणार. एम आय राईट, एम आय राईट. त्याचं चुकलेलं आहे का, त्याचं चुकलेलं आहे का. परत ह्याच्यात पण क्रियापद म्हणून आहेच आहे फक्त, म्हणजे आपण परत एम किंवा इज किंवा आर वापरणार. त्याचं म्हटलंय म्हणून इज ही. इज ही रॉंग, इज ही रॉंग. अजून एक पाहूया उदाहरण असंच की त्यांना भूक लागलेली आहे का, त्यांना भूक लागलेली आहे का. आता इथे जरी आपल्याला मराठीत दिसलं की लागलेली आहे का, तरी लागलेली अशा अर्थी काही वेगळं नसतं क्रियापद. इंग्लिशमध्ये आहे हेच क्रियापद आपण धरतो आणि मग आपण परत त्यांना अनेक वचनी म्हणून दे घेणार. दे घेतल्यावर त्याला जोडीला क्रियापद आर घ्यायचंय. आर दे हंग्री, आर दे हंग्री. अशा पद्धतीने आपण ही बनवली. आता हेच जर मला निगेटिव्ह करायचं असलं, म्हणजे नकारार्थी वाक्य जर ह्यांचीच बनवायची असली, तर मी कसं म्हणेन, माझं बरोबर नाही. आय एम नॉट राईट, आय एम नॉट राईट. परत नाही म्हणून नॉट राईट आणि एम घेतला कारण वेगळं क्रियापदच नाहीये. दुसरं वाक्य, त्याचं चुकलेलं नाहीये, त्याचं चुकलेलं नाहीये. ही इज नॉट रॉंग, ही इज नॉट रॉंग. परत नाहीये हे नकारार्थी क्रियापदच एकच आहे पण. तिसरं वाक्य, त्यांना भूक लागलेली नाहीये. परत क्रियापद नाहीये हे एकच झालं इंग्लिशमध्ये. दे आर नॉट हंग्री, दे आर नॉट हंग्री. आता डू डजची दोन उदाहरणं पाहूया. समजा विचारायचं असेल की तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे राहता. आता कुठे राहता, राहता हे क्रियापद आहे मुळात, लिव्ह. मग दुसरं क्रियापद आहे याचा अर्थ, पण प्रश्न आहे वर्तमान काळी. मग त्यावेळेला तो प्रश्न डू ने सुरुवात करायचा. तुम्ही म्हणजे यू, यू साठी डू. आय, वी, दे आणि यू यांच्यासाठी आपण डू घेतो. म्हणून व्हेअर, कुठे म्हणून व्हेअर, WH वाला प्रश्न येतो. व्हेअर डू यू लिव्ह, व्हेअर डू यू लिव्ह. लिव्ह हे क्रियापद आलेलं आहे ना दुसरं, मग आपण सुरुवात डू ने करायला हवी. म्हणजे व्हेअरने केली WH वाली सुरुवात. व्हेअर मध्ये डू घेतला वर्तमान काळ दाखवणारं क्रियापद म्हणून. यू आणि लिव्ह हे मुख्य क्रियापद आहे, त्यावेळेला आपण डू घेतो. आता ह्याच जागी जर ही किंवा शी किंवा इट असेल तर आपण डू नाही घेणार, वर्तमान काळीच क्रियापद, पण त्याला एस किंवा येस लागतो आणि डू ला येस लागल्यावर तो डज बनतो. म्हणून ही शी इट असताना आपण डज घेणार आहोत. आणि मग डज घेतल्यावर आपण वाक्य करू शकतो, ती गाणं गाते का, ती गाणं गाते का असं जर विचारायचं असेल तर हे नेहमीच झालं, वर्तमान काळ हवाय, सिंपल प्रेझेंट टेन्स हवाय. डज शी सिंग, डज शी सिंग. सिंग हे क्रियापद असल्यामुळे सुरुवात आपण डज ने केली. डज शी सिंग. आता हा प्रश्न म्हटलं WH क्वेश्चन नाहीये, येस ऑर नो टाईप ऑफ क्वेश्चन आहे, हो किंवा नाही उत्तर देणारा क्वेश्चन आहे. बरोबर. पहिल्या प्रश्नाला जर नकारार्थी उत्तर दिलं काहीही, म्हणजे डू घेऊन एक नकारार्थी आपण वाक्य बनवूया. नकारार्थीत सुद्धा कारण डू वेगळा घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जर मला म्हणायचं असेल व्हेअर डू यू लिव्ह या प्रश्नावर जर मी नकारार्थी उत्तर दिलं, आय डू नॉट लिव्ह इन पुणे, आय डू नॉट लिव्ह इन पुणे. मी पुण्यात राहत नाही. हे झालं डू नॉट. डू घेतला कारण लिव्ह हे क्रियापद दुसरं आहे म्हणून डू घेतलाय. सेम वे डज शी सिंग याला जर नकारार्थी उत्तर द्यायचं झालं तर मी म्हणेन शी डज नॉट सिंग, शी डज नॉट सिंग. इथे पण डज घेतला का, कारण सिंग हे क्रियापद आहे. मग जेव्हा दुसरं क्रियापद असतं तेव्हा डू आणि डज वापरायचा. जेव्हा दुसरं क्रियापद नाहीये वाक्यात आणि वाक्य वर्तमान काळी येत तेव्हा एम किंवा इज किंवा आर वापरायचा. आता मोस्टली हे आपल्याला कधी लागतं, नेगेटिव्ह मध्ये आणि क्वेश्चन्स मध्येच मुख्यत्वे करून लागतं, नकारार्थी वाक्यांमध्ये आणि प्रश्नांमध्ये. होकारार्थी वाक्यांमध्ये आपण सरळपणे नुसतं होकारार्थी म्हणतो, शी सिंग्स वेल, शी सिंग्स वेल, ती छान गाते. तिथे डू डजची गरज नाही लागत. फक्त होकारार्थी ऍमिजारला मात्र आपण ऍमिजार घेतो. परत रूल तोच की जिथे क्रियापद वेगळं नाहीये तिथे आपण ऍमिजार वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय एम राईट,
आय एम राईट माझं बरोबर आहे. ही इज रॉंग, ही इज रॉंग त्याचं चुकलेलं आहे. दे आर हंग्री, दे आर हंग्री त्यांना भूक लागलेली आहे. क्रियापद दुसरं नाही, वर्तमान काळात बोलायचंय. सिंपल प्रेझेंट टेन्स सगळी वाक्य आहेत, साध्या वर्तमान काळात बोलतोय. त्यावेळेला आपल्याला क्रियापद दुसरं नसताना एम इज आर घेतो, होकारार्थी वाक्यांमध्ये सुद्धा. पण डू डज होकारार्थी वाक्यात आपण जनरली वापरत नाही. कधी वापरतो? एखादी गोष्ट जेव्हा स्ट्रेस देऊन बोलायची, ठासून सांगायचे की येच नक्की, असं जर म्हणायचं असेल कोणाला, डू कम, डू कम, त्यावेळेला मात्र डू घ्यायचा आहे. पण तो डू कशासाठी घ्यायचा आहे की मला भर देऊन सांगायचं की निश्चित ये, विसरू नको. डू कम, डोंट फॉरगेट, डू कम, डोंट फॉरगेट. पण तो प्रकार वेगळा आहे. म्हणून आत्ता जे मी काही सांगितलं त्यात फरक निश्चित तुम्हाला कळला असेल की डू डज कधी, एम इज आर कधी. असंच प्रॅक्टिस करत राहा. माझे व्हिडिओज पाहत राहा. आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय फॉर नाऊ.